नमस्कार, मी अजित चव्हाण. रणसंग्राम लोकसभेचा मध्ये प्रेक्षक हो आपलं स्वागत. रणसंग्राम लोकसभेचा या आमच्या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये आज आपण आलो आहोत उत्तर मुंबईमध्ये. या लोकसभा मतदारसंघाची चर्चा सध्या देशामध्ये होते आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार सध्या इथून आहेत. काय नेमकी कामं झाली, सर्वसामान्य जनतेच्या काय नेमक्या अपेक्षा आहेत, सबंध शहरी म्हणजे दहिसर, बोरिवली, कांदिवली, मागाठाणे, चारकोप, मालवणी असे सगळे विधानसभेचे मतदारसंघ. शहरी हा मतदारसंघ आहे. नॅशनल पार्क इथं आहे, गोराईसारखी मडसारखी पर्यटन स्थळं आहेत. काय नेमकं काम झालंय या सगळ्याची चर्चा आपण करणार आहोत. काय लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत त्याची चर्चा आपण करणार आहोत. सुरुवातीला आपण उमेदवार आणि उमेदवार प्रतिनिधींची ओळख करून घेऊयात. या मतदारसंघामधले प्रतिष्ठित राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आपल्याबरोबर चर्चेकर्ता आहेत. अरुण सावंत आपल्याबरोबर आहेत. अरुणजी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराची बाजू या ठिकाणी ते मांडणार आहेत. प्रवीण दरेकर भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि ते आता विधान परिषदेवर आमदार असले तर याच भागाचं त्यांनी विधानसभेवरती देखील प्रतिनिधित्व केलेलं आहे. आपल्याबरोबर सुनील थोरात आहेत. सुनील थोरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. कार्यक्रमाला आपण थेट सुरुवात करूयात आणि सुरुवातीला आपण जाऊयात प्रवीण दरेकरांच्याकडे. दरेकर साहेब, लाखो लोक आता टीव्हीवरती आपल्याला ऐकतायत जे मतदान करणार आहेत प्रत्यक्षात. का आपल्या खासदाराला पुन्हा निवडून द्यायचं, काय इथं काम झालेलं आहे, काय लोकांच्या पर्यंत आपल्याला पोहोचवायचं या कार्यक्रमाच्या माध्यमात? नाही, खरं म्हणजे प्रामुख्याने निवडणुकात तीन गोष्टीकडे पाहिलं जातं. एक म्हणजे उमेदवार कोण आहे, दुसरं म्हणजे कुठल्या पक्षाचा उमेदवार आहे, तिसरं म्हणजे त्या पक्षाची नेमकी भूमिका आणि धोरण काय आहे. आणि या तिन्ही बाबतीत या ठिकाणी आमचे गोपाळ शेट्टी, भारतीय जनता पक्ष आणि आमच्या महायुतीची असणारी भूमिका या तिन्ही बाजूमध्ये आमची बाजू वरचढ आहे. गोपाळ शेट्टी उमेदवार म्हणून बघाल तर या ठिकाणी नगरसेवक, आमदार, खासदार असं तिन्ही टप्प्यावर त्यांनी या मतदारसंघात काम केलं आहे. मग उद्यानाची कामं असतील, त्या ठिकाणी उज्ज्वला गॅससारखा पॅटर्न त्यांनी इस्टॅब्लिश या देशात केला. उज्ज्वला गॅसची योजना निघाल्यानंतर शेगडीही देण्याचं काम या ठिकाणी गोपाळ शेट्टीने केलं आणि केंद्र सरकारला त्या ठिकाणी टप्पा 2 म्हणून उज्ज्वलाचं जे धोरण आणावं लागलं त्याचे निर्माते गोपाळ शेट्टी साहेब आहेत. आणि मला निश्चितपणे अभिमान वाटतो की नगरसेवक पण जेवढा अवेलेबल नसेल एवढा सर्वसामान्यमध्ये गल्लीबोळात उपलब्ध असणारा असा आमचा खासदार आहे. एखादं झोपडं जर त्या ठिकाणी वाढलं असेल, तुटलं असेल तर त्या ठिकाणी त्याची सुखदुःख जाणून घ्यायला आमचा खासदार एवढा मोठा मतदारसंघ असताना उपलब्ध होतो, ही त्याची त्या ठिकाणी ओळख आहे. दुसरं म्हणजे ज्या पक्षाचे उमेदवार आहेत, आज भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI आणि रासप हा पक्ष, हे पक्ष एकत्रितरित्या नेतृत्व करत आहेत. आज आपण बघाल तर या विभागामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य आहे. आम्ही 8 आमदार त्या ठिकाणी आहोत, 40-42 त्या ठिकाणी नगरसेवक आहोत. शिवसेनेचं संघटन मजबूत आहे, भारतीय जनता पक्षाचं संघटन मजबूत आहे, RPIची या ठिकाणी चांगल्या प्रकारची ताकद आहे. पण ज्या बाजूला संघटन आहे, ज्या बाजूला रचनात्मक काम आहे, सरकारच्या माध्यमातून केलेलं काम आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी उमेदवार म्हणून गोपाळ शेट्टी हे उजवे आहेत आणि त्याच्यामुळं सगळ्यांना माहीत असणारा उमेदवार आहे. आता जाऊन ओळख करायला नाही हे आमचे गोपाळ शेट्टी काय करतात, सगळ्यांना गोपाळ शेट्टी माहीत आहेत. आणि दुसरं म्हणजे आज नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून या देशामध्ये जी प्रतिमा आज देशाची या ठिकाणी उभी राहिली, देशाच्या सुरक्षितेच्या बाबतीत नरेंद्र मोदी साहेबांनी जी भूमिका घेतली, ज्या तत्परतेनं त्या ठिकाणी प्रतिहल्ला केला आणि या देशवासियांच्या मनामध्ये एक विश्वास व्यक्त केला की आमच्या देशाकडे जर वाकड्या नजरेनं पाहाल तर त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी आम्ही गय करणार नाही, अशा प्रकारची धाडसी भूमिका देशहिताच्या दृष्टीनं घेतल्यामुळं देशवासियांच्या मनामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी त्या ठिकाणी पंतप्रधान झाले पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे. आणि गोपाळ शेट्टींना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे गेली 40-45 वर्ष या ठिकाणी ज्या मुख्यमंत्र्यांना जमलं नाही, एवढं एकही डाग भ्रष्टाचाराचा, एकही प्रतिमा कुठे मलिन होणार नाही अशा प्रकारचं एक अभ्यासू तरुण नेतृत्व असल्या कारणानं त्यांनाही जनाधार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि या 2 राज्याच्या आणि राष्ट्राच्या नेत्यांकडे बघून सुद्धा मताधिक्य गोपाळ शेट्टींना वाढणार आहे. अरुण सावंतजी, आपल्या उमेदवाराची वैशिष्ट्य काय, त्यांना का मतदान करायचं लोकांनी, काँग्रेसची या मतदारसंघातली नेमकी भूमिका काय आहे, विकासाचे जे दावे झाले त्यांना आपण समाधानी आहात का, आता जे लोक आपल्याला ऐकतात टीव्हीवरती ते मतदान करणार आहेत, का मतदान करावं आपल्याला काय सांगा लोकांना? मी महाराष्ट्रातील समस्त जनतेला हे आवाहन करेन की गेल्या 5 वर्षामध्ये ज्या काय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने
या दोन पक्षांनी ज्या घोषणाबाजी केली आणि जनतेची फसवणूक केली, या फसवणुकीचा बदला म्हणून महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस पक्षाच्या आमच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं असं मी आपणा सर्वांना या मध्ये बोलू नका, आता मध्ये बोलू नका. तुम्ही एक प्रतिनिधी आहात, तुम्हाला ऐकण्याचं एक मी तुमचं काही ऐकलं नाही, हेच तर कळत नाही. भारतीय जनता पार्टीच्या प्रतिनिधीला अजून हेही कळलं नाहीये की केव्हा बोललं पाहिजे आणि केव्हा शांत राहिलं पाहिजे. अनेक वर्षे आमदार आहेत परंतु यांना साधं मॅनेज नाही, हीच भूमिका चालली भारतीय जनता पार्टीची. फसवणूक केले हे काय काय फसवणूक केले मतदान करावं असं मी आवाहन करतो. जनरल आपला हवेत गोळीबार करून आपल्याकडे वेळ द्या. त्याला नक्कीच आप विचारा, त्याला बोलू द्या. सावंत साहेब बोला. त्यांनी काय फसवणूक केली सावंत साहेब बोला. आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना मी हे सांगेन की मी दरेकर साहेब आपल्याकडे येईल तेव्हा तुम्ही त्यांचा समाचार घ्या. गोष्टी बाहेर काढाव्या लागतील. मी पुन्हा एकदा सांगतो, प्रवीण दरेकरजी आपण शांत राहा. मी आपल्याकडे येईल तेव्हा आपण बोला. कुंडली आहे, मुद्दा रास्त आहे. ठीक, मुद्दा रास्त आहे. बाहेर काढेन. ठीक. शांत राहा, शांत राहा, नाहीतर तुमची कुंडली बाहेर काढेन मी. एकच मिनिट द्या मला. वेळ नक्की देतो. त्याला बोलू दे. येस, त्याला बोलू दे. सावंतजी बोला. ऐकण्यासाठी तुम्ही आलेला तिथे. विचारांची लढाई लढा तुम्ही. सांगा ना काय फसवणूक केली? बोंबाबोंब करून मी सांगतो ना काय फसवणूक केली मी सांगतो. बोंबाबोंब करू नका. सावंत साहेब बोला. हे पहा समस्त सावंत जनतेने साहेब बोला. पाहावं आज देशामध्ये काय चाललंय याचं हे उदाहरण आहे. कोणताही सभा फक्त उधळून लावण्याचं काम हे भारतीय जनता माझी पार्टीचे विनंती आहे कार्यकर्ते आपण करतात आणि चर्चेत- त्यांचे नेते त्यांना फूस लावतात. चर्चेत आणि आपण म्हणूनच सगळ्यांनी शांतपणे काँग्रेसचे ऐकूया. उमेदवार उर्मिला मातोंडकर हे यांच्या तुम्ही- पाठीशी त्याला उभी बोला. राहा. दादागिरी झालं बंद की केली पाहिजे. त्याकरता तुम्ही काँग्रेस पक्षाला विजयी करा. ठीक ठीक. अरुण सावंतजी माझी सगळ्यांना एक विनंती आहे. आपल्याला आता लाखो मतदार आणि कोट्यवधी लोक बघतायत. माझी एक विनंती आहे, आपण चर्चा करूया, आपण भांडण नको करूयात. दरेकर साहेब ठीक 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 ठीक. आपण ज्येष्ठ आहात, चर्चेचा आपल्याला दीर्घ अनुभव आहे, आपल्याला उत्तम त्यांनी घ्यावा ना कळते. अनुभव नाही तर तुम्ही तुमची शिकावं बाजू जरा. पोहोचवली लोकांपर्यंत. सुनील देतो ना सुनील उत्तर. थोरातजी. ताई पण ते आरोप ताई 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 केले, 1, 2, 3 सावंतजी उत्तर देतील ना. ताई देतील. मी त्यांना वेळ देतो. त्यांना वेळ देतो. हे बरोबर नाही, हे संसदीय नाही. आपण प्लीज बस. ठीक. त्यांना बोलू द्या नंतर मी बोलतो. मला सुनील थोरातांच्याकडे जायचंय. सुनील थोरात वंचित बहुजन आघाडीला का निवडून द्यायचं? लाखो लोक आपल्याला ऐकतायत जे मतदान करणार आहेत. का आपल्याला निवडून द्यायचं? साहेब प्लीज. आजपर्यंत साहेब विकासावर चर्चा होईल. नाही आपण खाली बसा प्लीज. हो साहेब नाही ही झुंडशाही यार, प्लीज नको असं. तुमचे प्रतिनिधी आहेत ना, सावंत साहेब आहेत ना. नाही सावंत साहेब बोलतायत. मी सावंत साहेब कसं काय दाखवतो? सावंतांना ताई अजिबात नाही. तुम्ही माझा पूर्ण कार्यक्रम होऊ देत. ताई तुम्ही बोलणार असाल तर सावंतांना का आपण तिथे बोलवलंय? हे संसदीय आहे का? तुमचे प्रतिनिधी आहेत ना तिथे, ते बोलतील ना. माझी विनंती प्लीज. मी आपल्याकडे येईल तेव्हा नक्की बोला ना. आता वंचित बहुजन आघाडीच्या माणसाचा वेळ आपण खातोय. प्लीज आपले प्रतिनिधी आहेत, ते भूमिका मांडतील. प्लीज गोंधळ नको. अन्यायच होत आला. थोरात साहेब वंचित बहुजन आघाडीला का निवडून द्यायचं? काय आपला अजेंडा आहे? वंचित बहुजन आघाडीला यासाठी निवडून द्यायचं की आतापर्यंत वंचितांवर हा अन्यायच होत आलेला आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी जी आता वंचितांची जी मूठ बांधलेली आहे ती एक मूठ मजबूत झालेली आहे. आणि सर्व वंचित समाज जे बोलुतेदार होते ते सर्व समाज एकत्र आलेले आहेत. आणि त्यांना कळून चुकलं की BJP असेल किंवा काँग्रेस असेल ह्यांच्या काळामध्ये काही वंचितांना फायदा झालेला नाही. आणि हे जे BJP वाले विकासाच्या नावाचा डंका पिटतात, हे अस्तित्वात त्यांनी दाखवून द्यायचं की हा खऱ्या अर्थाने आम्ही विकास केलेला आहे. आज बेरोजगारी वाढत चाललेली आहे. मी प्रचार करत असताना, मी नवीन उमेदवार आहे, मी प्रचार करत असताना बघितलं की यांच्या उमेदवाराने जर खऱ्या अर्थाने विकास केला असेल तर मानवलीसारख्या नगरात जाऊन यांना गटरचं म्हणजे वाईट पाणी, खराब पाणी प्यावं लागलं. ही वेळ यांच्यावर काय येतंय? विकास जर झाला असेल तर ही वेळ यायलाच पाहिजे नाही. आज यांना लोकांपर्यंत का पोचावं लागतं? खऱ्या अर्थाने जर विकास केला असेल तर जे नगरसेवक होते, जे आमदार राहिले, जे खासदार राहिले, त्यांना लोकांपर्यंत जाऊन लोकांच्या समस्या त्यांना सोडवण्याची वेळ मिळालेली नाही. त्यांनी वेळ लोकांना दिली नाही. म्हणून आज त्यांना दारोदारी फिरावं लागतं. राहिला प्रश्न वंचितांचा, तर बाळासाहेबांनी निर्णय घेतलेला आहे की सर्व वंचित घटकांना एकत्र आणून जे प्रश्न वंचितांचे आजपर्यंत प्रलंबित आहेत ते प्रश्न संसदेमध्ये मांडण्यासाठी बाळासाहेबांनी 48 ते 48 महाराष्ट्रामधून उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे वंचितांना लोकांनी निवडून द्यावं ही माझी अपेक्षा आहे.
आपण या सगळ्यांच्याकडे जाऊयात, राजकीय कार्यकर्त्यांकडे. पण मित्रो, मला एक गोष्ट अत्यंत खेदानं नमूद करावीशी वाटते आपल्याला. इथे या कार्यक्रमामध्ये, आमच्या प्रत्येक कार्यक्रमात आम्ही माजी सैन्य अधिकाऱ्यांना बोलवतो, माजी सैनिकांना बोलवतो. आपल्या या गोंधळामुळं सर कार्यक्रम सोडून निघून गेले होते. माझी एक विनंती आहे आपल्याला की सर्वसामान्य जनतेला राजकीय कार्यकर्त्यांकडनं असलेल्या अपेक्षांवरती कृपया आपण खरे उतरा. सुरुवातीला ज्यांनी देशासाठी तारुण्य दिलं, ज्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदानाची तयारी ठेवली, त्या माजी सैनिकांकरता एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूयात. सुरुवात त्यांच्यापासून करूयात. सर, लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला उभं राहायला लागेल कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये येण्याकरता. सर, लोकसभा निवडणुकीमध्ये माजी सैनिक म्हणून आपल्या काय अपेक्षा आहे? विकासाचा प्रश्न तर सगळे राजकारणी पक्ष मिटवणार आहेत. मला एकच म्हणणं आहे की परत सैन्याचा केलेल्या पराक्रमाचा उपयोग करू नका. हे सगळं शांत ठेवायला पाहिजे. असले ॲक्शन होतात ते शांत ठेवायला पाहिजेत. तुम्हाला तुम्हाला एक थोडा वेळ घेईल मी. 1971 साली ऑगस्ट महिन्यात लढाई व्हायच्या आधी तुम्ही ऐकलं असेल की बांगलादेशमध्ये परत त्या पाणबुड्यांमुळे आणि त्यांचा जहाजं बुडवण्यात आली होती. हे बांगलादेशीचे माणसं करत नव्हते, ही आपले सैनिक जाऊन तिकडे करत होते. पण ही गोष्ट आता फक्त मेमध्ये जेव्हा हे पुस्तक ऑपरेशन एक्स जेव्हा पब्लिश होईल तेव्हा लोकांना कळेल 48 वर्षानंतर हे काय कोवर्ट ऑपरेशन होतं हे तुम्हाला कळण्यात येईल. कारवायांचा राजकीय फायदा घेऊन असं आपलं म्हणणं, असं माझं म्हणणं आहे. सर, धन्यवाद. आपण ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आता मी आपल्या सगळ्यांच्याकडे येतो. आपण सगळ्यांनी बोलावं. ताई, आता तुमची भूमिका तुम्ही मांडा. आता तुम्ही सांगा, कारण कार्यक्रमाचा काही संकेत असतो तो आपल्याला पाळला पाहिजे. आता आपण बोला. कसं आहे, मुंबईचा गेट असणारा आणि सर्वप्रथम असा स्टेशन असणारा दहिसरमध्ये आपण बघतो की अजूनही स्टेशन असं जुनाट आहे ना की त्याच्यावरती ना शौचालय आहे ना स्वयंचलित. आमच्याकडे पण म्हणजे म्हातारे व्यक्ती राहतात, आमच्याकडे पण वृद्ध लोक राहतात, एकही स्वयंचलित जिल्हे हे नाहीत. शिवाय दुसरा मुद्दा एक आहे, साहेब जिथून मागाठाण्याचे आमदार आहेत, होते पूर्वी, आता विधानसभेवरती आहेत, विधान परिषदवरती आहेत, तिकडे पूर्ण मागाठाणे हा फॉरेस्टमध्ये गेलेला आहे. दरवेळेस येतो तर दरवेळेस असं सांगतात की आता करूया. जेव्हा तुम्ही मतं पाहिजे असतात तेव्हा दर टायमाला तुम्ही मतांसाठी येता. अजून एक मुद्दा साहेब स्वतः मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला घेऊन आले होते. इकडे खूप मोठी नदी आहे आणि त्या नदीच्या नाल्यात रूपांतर झालंय, तर त्या नाल्याचं नदीत रूपांतर कधी करणार हे दरवेळेला नेहमी सांगतात. माझी विनंती आपल्या सगळ्यांना, एक प्रश्न आपण सगळ्यांनी घ्यावा, सगळ्यांनी प्रश्न घ्यावा. लोकसभा स्तरावरचा प्रश्न. भूखंडाचं श्रीखंड न करणारे अशी आमची माणसं आहेत, आमचे सगळे कार्यकर्ते आहेत, आमची सगळी केंद्रस्थानी बसलेले शिवसेना, बीजेपीचे, RPR असं म्हणजे सर्व मंडळी आहेत. त्यात सन्माननीय नरेंद्र मोदीजी असोत किंवा आमच्या राज्याचे मुख्यमंत्री असो, सन्माननीय बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा जे हिंदू मिलचं जे आहे जागा, ती देखील देण्याचं काम आम्हीच केलेलं. आणि देशाची सुरक्षा पूर्णपणे सन्माननीय शिवसेना, बीजेपी आणि RPR आणि राष्ट्रपा हा एकच पक्ष करू शकतो, हे अधोरेखित झालेलं आहे. इथे अगदी थोडक्यात लोकसभा स्तरावरचे प्रश्न मांडावेत, माझी विनंती. सर, मी नॅशनल पार्कमध्ये त्यांना मतदानाचा हक्क देतात, तिथे लाईट नाही, पाणी नाही आणि शौचालय, तुम्ही बोलता स्वच्छ मुंबई स्वच्छ अभियान करून हे करतात, तिथे संडासाचं हे नाही आहे. माणसं जातात बाथरूमला गेले तरी वरती लक्ष देऊनच हे करतात का, तर एखाद्या वन्य प्राण्यांचा हल्ला होऊ शकतो. येतो आपल्याकडे येतो थोडक्यात. दरेकर साहेबांनी सांगितलं होतं की प्रत्येक ठिकाणी गॅस वितरण झालेलं आहे, पण गॅसची ही अमाऊंट त्यांनी सांगितली नव्हती की आता गॅस कितीला मिळतो, सिलेंडर कितीला मिळतो. आणि जिथे गावखेड्यामध्ये लाकडावर लोक फुकटचे स्वयंपाक करत होते, आज तिकडे 750चा गॅस आहे. हा म्हणजे प्रत्येक ठिकाणी अफोर्डेबल आहे का की 750चा आपण गॅस? थोडक्यात
हॅलो, माझं नाव संदीप संखे आहे. माझं कोणत्याही राजकीय पक्षावरती मला या ठिकाणी सांगायचं नाही. मला थेट म्हणजे केंद्रामध्ये जे काही सरकार होणार आहे पुढच्या काळामध्ये, त्यांना एक निवेदन आहे. ॲज अ शेतकरी म्हणून, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, विक्रमगड तालुक्यामध्ये राहणारा, परंतु दैसर येथे स्थित. पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जे काही राखीवनमध्ये जागा गेल्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या, म्हणजे सिलिंग ॲक्ट लावून, म्हणजे मेन जे मूल शेतकरी होते त्यांचे राखीवनमध्ये जागा गेल्या, परंतु त्यांना त्या राखीवनच्या जागा केंद्र सरकारने जिथपर्यंत राखीवन हटवलं नाही तिथपर्यंत ते त्यांच्या नावावरती होऊ शकत नाही. त्याप्रमाणे ते त्यांना कसण्यासाठी किंवा काही करण्यासाठी खूपच प्रॉब्लेम होतोय. परंतु एका साईडला बरेच असे भूखंड आहेत जे फॉरेस्टमध्ये ते बळकावून शेतकरी शेती करतायत, तर त्यांना भूखंड देण्यात येत आहे. परंतु ज्याची शेती होते तिकडे राखीवन ठेवलेलं आहे, तर ते राखीवन हटवण्यासाठी पुढे ह्या येणाऱ्या सरकारने काहीतरी करावं. आपला फक्त माझं म्हणणं इतकंच आहे की थोडक्यात आपण सांगावं, कारण सगळ्यांच्याकडे आपल्याला आहे. मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. आयुष्याच्या उभ्या उन्हामध्ये आम्ही दैसरपासून तर चर्चगेटपर्यंत धकाधकीचा रेल्वे प्रवास केला, लोमकळत बिमकळत अनेक ॲक्सिडेंट झाले. पण माझी एक छोटीशी विनंती आहे ज्येष्ठ नागरिकांची, की सकाळच्या गर्दीमध्ये दैसरवरून एक विशेष गाडी चर्चगेटला सोडावी अशी माझी इच्छा आहे. आणि ह्या जीवनात तरी एक इच्छा पूर्ण करतील आमचे सगळे मंडळी. मी सगळ्यांना धन्यवाद देतो. बोला. नमस्कार, मी मुंबईकर. मी नाही जमीनदार की नाही चौकीदार. मला सांगायचं आहे, 9:27ची ट्रेन सोडून आलो आहे. 22 लोक रोज मरतात मुंबईमध्ये, रोज 22 लोक मरतात. 31% इन्कम टॅक्स मुंबईला आम्ही देतो. मुंबईला 28% रेल्वे रेव्हेन्यू हिंदुस्थानला आम्ही देतो. 0.001% लँड आम्ही यूज करतो. आमचे रोडाची काय परिस्थिती आहे, मी कोई पार्टीला सांगत नाहीत, पण लास्ट 15 वर्षात 26 जुलै नंतर मुंबईची जी परिस्थिती आहे, 10 वर्षात काँग्रेसचं राज होतं, 5 वर्षात BJPचं राज होतं. ते मध्ये तसंच जे मुंबईचे एन्व्हायरमेंटची परिस्थिती आहे, मुंबईची नदीज, मुंबईचे मँग्रोव्स, मुंबईचे नॅशनल पार्कचे जंगल, RAची कंडिशन्स, मुंबईचे समुद्र बीचेस, प्लास्टिकची कंडिशन, हा सगळं कंडिशन्स हा इकॉनॉमिकल सिटी जे नागालँडपर्यंत लोकांना जॉब देतोय, त्याच्यामुळे काय करणार ते आमचं क्वेश्चन आहे. महत्वाचा मुद्दा अगदी थोडक्यात. आता सर्वांना सांगितलं, दैसर नदीच्या आमचे आमदार मनीषा तेजू त्यांच्या माध्यमातून ते नदी पुनर्जीवित करण्याचं काम चालू आहे. मेनग्रोव्ह स्पार्का काम चालू आहे. विकास जे बोलतात, आता मेट्रो आमची दैसर मीरा रोड ठाण्यापर्यंत जाणार, मेट्रोचे काम चालू आहे. रोडचे काम आमचे नितीन गडकरी यांच्या माध्यमातून पहिले किती किलोमीटर होतं, आता किती किलोमीटर रोड बनतात ते जनताने बघावा. विकास काय त्यांना काय आजपर्यंत ते विकास केले नाही, त्यांना काय माहीत नाही पडणार विकास काय आहे ते. मेट्रो येथे रोडची कामं होत आहेत असं ते सांगतायत. थोडक्यात यांनी सांगितले मेट्रोचा विषय की युवकांना पहिला जॉब द्या, नोकरी द्या. एवढे युवक पडलेले, सगळे शिकलेले. नाही, तुम्ही विकास द्या, विकास द्या पहिला. तुम्ही सांगितलं मेट्रो नोकरी महत्वाची आहे, नोकरी महत्वाची आहे. बघा ग्रामीण भागात एवढे शिकलेले लोक आहे, सगळे वडापाव विकतात आहे. त्यांनी सांगितलं शिकायचं आणि वडापाव विकायचं. आता इथं बसताना वडापाव विकायचं, नोकरी करायची नाही, हा यांचा मुद्दा आहे. वडापाव विका. थोडक्यात हे बोलतात मेट्रोची प्लॅनिंग काँग्रेसच्या कार्यकालामध्ये सर्व कामाची सुरुवात. आणि माझा बोलणं असं आहे, जेवढी पण काम केंद्र किंवा शासनाने केली आहे, सर्व काम ते फक्त आपल्या काँग्रेसची जे कामं होती त्याचे नाव बदली करून या लोकांनी केलंय. फक्त नाव बदली करायचं काम हे BJP शिवसेना सरकारने केलंय. योजना आमच्याच नावं फक्त बदलली असं ते म्हणतात. येस, बोला. आता त्यांनी सांगितलं की नोकरी द्या, युवकांना नोकरी वगैरे द्या, पण आम्हाला विकास करू दे. विकास झाले की ऑटोमॅटिकली नोकरी लोकांना मिळणारच आहेत. त्याच्यामध्ये कोणा भेदभाव नाही आहे की हा काँग्रेसचा आहे, BJPचा आहे, तो काँग्रेसचा आहे, मिळणारच आहे. विकास करू द्या आम्हाला. विकास झाला तर नोकऱ्या मिळतीलच. ठीक. 60 वर्षामध्ये करू शकले नाही लोक आणि 5 वर्षामध्ये सर्व अपेक्षा हव्या आहेत त्यांना. 60 वर्षात करू शकले नाही, 5 वर्षात हवंय असं म्हणतात. नमस्कार, मी निलेश देशमुख. मुद्रा योजनाच्या तर्फे 17 करोड लोन युवकांना दिले गेलेले आहेत. कशासाठी? नोकरी फॉर्म करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी. CSIचा रिपोर्ट आहे, 6 करोड नोकऱ्या फॉर्म झालेल्या आहेत. 6 करोड. तुमच्या काँग्रेसवाल्यांनी नोकरी नाही केली तर आम्ही काय करायचं? व्यवसाय नाही केला तर आम्ही काय करायचं? मुद्दा लक्षात आला. येस, थोडक्यात
साहेब, हे जर BJP वाले जर बोलतात विकास झाला, मला सांगा तुम्ही बाहेरगावी जाऊन बोलतात, विज्ञानाबद्दल पोरखेळसारखी उत्तरं देतात आणि तिथे विज्ञानाबद्दल बोलल्या जातं. आपलं हे जे इकॉनॉमिक अर्थशास्त्र आहे ते GDP जे मोजण्याचा माप आहे ते आपल्या पद्धतीने त्यांनी नवीन आणली तिने सिस्टम. परत त्यांनी गव्हर्नमेंट जे RBI आहे त्याच्यावरती सगळं हे झालेले पोरखेळ झालेले आहेत. त्यांचे कधी त्यांचं प्राईम मिनिस्टरनी संविधान जाळलं गेलं त्याच्यावरती बोललं जाय आणि हे जे महत्वाचे जे देशाचे जे जग बघतं त्याच्यावरती जाऊन एक इम्प्रेशन करायचं असेल त्यावेळेस हे मोदी साहेब काहीच बोलत नाही आणि गप राहतात. आणि असा नेता आणि अशी पार्टी आम्ही का त्याला वोट करावं. उत्तर मुंबईमधल्या अनेक महत्त्वाच्या समस्या सर्वसामान्य मुंबईकरांनी मांडल्या. या सर्व समस्यांची उत्तरं आपण घेऊयात आणि आणखी चर्चा करूयात. उत्तर मुंबईमधल्या महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते या चर्चेतनं समोर येत आहेत. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परतो. पुन्हा एकदा स्वागत. रणसंग्राम लोकसभेच्या मध्ये आपण उत्तर मुंबईमध्ये आहोत. अनेक प्रश्न उपस्थित झालेत. उत्तराकरता प्रवीण दरेकरांच्याकडे जाऊयात. दरेकर साहेब, आपल्याला आपल्या खासदारांना इथं अनेक प्रश्न उपस्थित झाले. ते सुरू असताना आपण काळजीपूर्वक टिपून घेत होतात. काय उत्तर आहेत त्या सगळ्याची? नाही, बरं झालं. उलट आणखी कितीही प्रश्न येऊ द्या, किती आरोप होऊ द्यात, प्रत्येक आरोपाचं प्रश्नाचं उत्तर द्यायला मी या ठिकाणी तयार आहे. परंतु मध्येच हुल्लडबाजी करून त्या ठिकाणी कुणी काही करू नये अशा प्रकारची विनंती मला या ठिकाणी आहे. यांनी मुद्दे या ठिकाणी मांडले की रेल्वे सुशोभीकरण आणि रेल्वे स्वयंचलित. आपल्या माहितीसाठी बोरिवलीचं रेल्वे स्टेशन जे झालं नाही ते सांगतात. एखादा ग्लास भरलेला अर्धा असेल तर रिकामा आहे की भरलेला आहे, अपेक्षित लोकांना की ते पूर्ण झालं पाहिजे. ते पूर्ण करतो आणि ना अपेक्षा आम्ही. रास्त आहे. 5 वर्षामध्ये काही जादूची कांडी नाही मोदी साहेबांकडे किंवा कुठल्याही सरकारकडे. 40-50 वर्ष यांच्या हातात सत्ता होती तेव्हा काय दिवे लावले, 60 वर्ष त्यावेळेला काय दिवे लावले त्याच्यावर भाष्य नाही, काय केलं नाही याच्यावर पण आमची जबाबदारी आहे. मी एक एक प्रश्नांचं उत्तर देतो. आज मुंबईमध्ये ठिकठिकाणी स्वयंचलितची कामं सुरू आहेत. अनेक प्लॅटफॉर्मला बोरिवलीचं सुशोभीकरण झालं, दहिसरचंही होईल आणि ट्रेन एक सुरू करावी अशी अपेक्षा आणि मी जनतेची आहे. त्यांचं मी आभार मानेन की आपल्या या चर्चेत सूचना पाहिजेत. त्यांनी सांगितलं ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी आम्ही निश्चित प्रयत्न करू. मी आज शब्द देतो, आमच्या खासदारांना सांगू, केंद्राला सांगू की ज्येष्ठ नागरिकांसाठी एक स्वतंत्र, कारण आमचंच सरकार येणार आहे त्याच्यामुळे आम्हीच ते करू शकणार आहे. आपण स्पेशल ट्रेनसाठी निश्चितपणे आज जाहीरपणे आज लाईव्ह आहे. यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू, नव्हे ते करून घेऊ. दुसरा प्रश्न त्या ठिकाणी झाला, आमची महिला भगिनी सांगत होती कधी कधी माहीत नसलं ना आरोप करायला काय फार अभ्यास करायला लागत नाही. वनजमीनच्या संदर्भात प्रवीण दरेकर आमदार असताना काय केलं, जवळपास मी 27 बैठका केल्यात, त्याचं मिनिट्स देतो. वनमंत्र्यांबरोबर ऊर्जा मंत्र्यांबरोबर बैठक करून त्यांना नागरी मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे. मी असेल आता त्या प्रश्नाचं स्टेटस काय? आता त्या प्रश्नाचं स्टेटस आहे की कोर्टानं त्या ठिकाणी ऑर्डर दिलेली आहे. मध्ये परत बोला, तुम्ही बोला, मी थांबतो. उत्तर तर घेऊ. त्यांना द्या, त्यांना द्या, तुमचा मुद्दा लक्षात त्यांना द्या. अशी मध्ये जरा बंद करा ना, पहिलीच विनंती केली. ठीक ठीक दादा बसा खाली. त्यांचं पूर्ण होऊ द्या, त्यांना काय करायचं असेल. त्यांचा आक्षेप तोच आहे की आतमध्ये नॅशनल पार्क मधल्या रहिवाशांना पण माझं पूर्ण झाल्यावर बोला ना, माझ्या प्रश्नांची उत्तर बोला 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 माझी संपल्यावर बोला. वेळ जाईल या चर्चेमध्ये, आपण बोला ना, लोक आपल्याला ऐकताय. तर फॉरेस्टचा विषय असा आहे की येस येस सर त्यांना बोलू देत ना, त्यांना बोलू देत ना. याच्यामध्ये विषय समजून घेणं. दादा माझी विनंती आपण त्यांना बोलू देत, लोक बघतायत आपल्याला. तर कृपया समजून घ्या, कोर्टाची ऑर्डर असल्या कारणानं त्या ठिकाणी कोर्टामध्ये इंटरव्हेन्शन करूनच तो निर्णय घ्यावा लागेल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, ऊर्जा मंत्री, वनमंत्र्यांनी महाराष्ट्र शासनाचा कौन्सिल दिलाय. राज्य शासन केंद्रात जाईल की नागरिक मूलभूत सुविधांपासून आपल्याला त्यांना वंचित ठेवता येणार नाही आणि कोर्ट ऑर्डर झाल्यानंतर त्यांच्या नागरी मूलभूत सुविधा मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे. वनजमिनी रहिवाशांचा जो प्रश्न होता, काल आपण मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आमच्याकडची पाहिली असेल की नॅशनल पार्क वनजमिनी लगत ज्या SRA आहेत त्याच्यामध्ये वाढीव FSI देऊन त्यांना अकोमोडेट करता येतंय का, यावर सुद्धा शासन त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. आता यांनी एवढ्या वर्षात वनजमिनीकडे बघितलं नाही, वनजमिनीशिवाय काय एकदा पण तिथे चर्चा नाही, मोर्चा नाही, बैठक नाही आणि बोलायचं वनजमिनीसाठी केलं काय. दुसरा प्रश्न, मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा आपण उल्लेख केलात. खरं म्हणजे त्यांचं तुम्ही अभिनंदन करायला पाहिजे, पण तुमची नजरच निगेटिव्ह असल्या कारणानं मुख्यमंत्र्यांच्या पत्नी इथे येऊन गेल्यानंतर वनजमिनीवरील महिला त्यांना भेटल्या.
मी अत्यंत अभिमानानं सांगेन की या राज्यात पहिल्यांदा मी पाहिलंय मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने 3 दिवसानंतर त्या लोकांना बोलावून वर्षावर घेतलं, मुख्यमंत्र्यांसमोर बैठक झाली आणि वनजमिनीच्या संदर्भात आयुक्तांना निर्देश दिले की त्या ठिकाणी कमीत कमी त्यांना मूलभूत सुविधा कशा देता येतील याचा प्रयत्न करा. दुसरी जमेची बाजू, एक महिला भगिनींनी निवेदन दिलं होतं. मी कशासाठी सांगतो, संवेदना मुख्यमंत्र्यांकडे आहेत तशा त्यांच्या कुटुंबात आहेत. त्या ठिकाणी एका महिला रिक्षा ड्रायव्हर भेटली, त्या गर्दीत अजित निवेदन दिलं होतं, त्यांना रिक्षा नव्हती. 1.5 लाख रुपयाचा NGOच्या माध्यमातून चेक, जो मलाही शॉकिंग होतं, त्या महिलेला परस्पर भरून दिला. ह्यानं हे संवेदनाच मेलेली लोक त्याच्यामुळे काय करणार ती, त्याच्यामुळे संवेदना ज्यांच्या आपण सविस्तरपणे सविस्तरपणे तुम्ही तुमची बाजू मांडली. मला अरुण सावंतांच्याकडे जायचं, अरुण सावंतांच्याकडे. ताई, अरुण सावंतांना आपण बोलायला देऊ. आता अरुण सावंतांना बोलायला देऊ, हे बरोबर नाही प्लीज. अरुण सावंतांना बोलायला देऊ. ठीक. भाषा वापरणं चुकीत, लोकप्रतिनिधीने अशी भाषा वापरणं चुकीचं आहे. कसं आहे की आमच्याकडे मूलभूत सुविधा नाहीत, जोपर्यंत कोर्टाचे निर्णय होणार नाही, तुमच्या भावना आपण पोहोचवल्या. निर्णय होणार नाहीत तोपर्यंत तुम्ही मूलभूत सुविधा देणार नाही. ताई, हे जे हेच आपल्याला जनतेला दाखवायचं, जनतेने पाहिलं, हे तुमच्या भावना लक्षात आल्या म्हणून मी तुमच्या भावना. अरुण सावंतांच्याकडे जाऊयात आपण. ताई, तुमचा निषेध मी नोंदवला, तुमचा निषेध मी नोंदवला. अरुण सावंत नाही, त्यांचा तुमच्या वक्तव्याबद्दलचा निषेध होतो आपण घेतलाय, हरकत नाही. अरुण सावंतजी, ज्या मतदारसंघामध्ये जे विकासाचे दावे केले गेले, आपण विकासाच्या मुद्द्यावरती, त्यांचं म्हणणं असं आहे की विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही बोला. काँग्रेसनं यापूर्वी इथं अशी काय कामं केली आहेत की ज्या कामांच्या जोरावर आपण आपल्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्याकरता मतं मागता? अतिशय नाही, आता त्यांना उत्तर देऊ, सांगतील ना ते त्यांनी काय कामं केली ते आपण आता ऐकूया शांतपणे प्लीज. आता त्यांना बोलू देत प्लीज. अतिशय चांगला प्रश्न आहे. आता मला वाटतं आपण शांतपणे ऐकावं. त्याच्या अगोदर मी काही प्रश्नांची उत्तर देतो. ज्याप्रमाणे आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि आमच्या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आपण प्रश्न विचारलेत, 14 प्रश्न आपण विचारलेत 14 जणांना. त्याच्यातील 4 प्रश्न हे काँग्रेसच्या विरोधातले होते आणि 10 प्रश्न हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या विरोधातले होते. ही गोष्टच त्याच्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी इकडूनही सांगितली उत्तरं. सर्व प्रश्न हे सरकारच्या विरोधातलेच जास्त करून विचारले गेले. त्याच्यावरून आपल्याला कळतं की सरकार काय करत आहे. मुद्रा लोन बद्दल काही लोकांनी ते सांगितलं. मुद्रा लोनची आज काय परिस्थिती या कार्यकर्त्याला कदाचित माहीत नसेल. आज मुद्रा लोन ज्या बँकेत जातो विचारायला, त्या बँकेमध्ये कोणत्याही प्रकारची तिथे व्यवस्था नाहीये आणि प्रत्येक आलेल्या मुद्रा लोनच्या व्यक्तीला परत पाठवलं जातं. आज टोटली फेल गेलेली ही योजना. दुसरी गोष्ट, शिवसेनेचे काही पदाधिकारी मागे उभे आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी ओरडत आहेत की 60 वर्षात विकास काय झाला. 60 वर्षामधली 25 वर्ष तर तुमची यांच्यावर सडली, हे तुमचे उद्धव ठाकरे सांगतात आणि तुम्ही काय आम्हाला 60 वर्षाचा विचारताय. नद्यांच्या विकासाबद्दल विचारलं गेलं. ऐका, नद्यांचा विकास आणि रोजगार, तर भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री संतोष गंगवार हे आज केंद्रामध्ये मंत्री आहेत, श्रम मंत्री आहेत. ते स्वतः म्हणतात की आज आमचं सरकारच रोज, मी सांगतो त्या प्रश्नाचे उत्तर देतो मी, यांच्या प्रश्नाचे उत्तर देतो मी, थांबा. पण अगोदर यांच्या प्रश्नाची उत्तर दिली पाहिजेत. केंद्रातले भारतीय जनता पार्टीचे मंत्री संतोष गंगवार हेच सांगतात की आमचं सरकार रोजगार निर्मिती करू इच्छित नाही. विरोधी पक्ष म्हणून तुमच्या कामाचं परीक्षण मंत्री असं म्हणतात. बाकीच्यांचं काय? आज दर दिवशी त्यांचा आवाज आपल्याला दर दिवशी 550 युवक बेकार होत आहेत. त्यांना विरोधी पक्ष म्हणून अधिकार आहे साहेब, आपण त्यांचा आवाज दाबू शकत नाही. प्लीज माझी विनंती, त्याला बोलू दे. 2018 साली 1,86,00,000 अरुण सावंतांना बोलण्याचा वेळ वाया जातो. उत्तर कोण देणार? प्लीज साहेब. 2018 साली ऐका, मित्रा 2018 साली 1,86,00,000 युवक बेकार झाले. या सरकारला शरम वाटते का? आज नोकऱ्या नाहीये. आज हा सगळा हे लोकशाही विरोधी तुम्ही आवाज दाबताय. तुम्ही खाली बसा. हे लोकशाही विरोधी साहेब, हे लोकशाही विरोधी साहेब, हे लोकशाही विरोधी, हे लोकशाही विरोधी. तुम्ही दुसऱ्याचा आवाज दाबू शकत नाही झुंडशाहीने. प्लीज नाही. काँग्रेसच्या वस्त्या जास्त आहेत. तिथे याच सरकारच्या आमदारांनी खासदारांनी काम केलंय आणि आज त्याचा जाब या सरकारने दिला पाहिजे. मी आपल्याला सांगतो, फक्त आणि फक्त मैदान हडप करण्याचं काम यांच्या खासदाराने केलं.
केलं. तसंच मी आपल्याला अजून एक गोष्ट सांगू देईन की पालिकेची जेवढी उद्यानं आहेत, पालिकेची जेवढी उद्यानं आहेत, विरोधी पक्ष म्हणून त्याला करू देत झकास नाही. आहेत. लोक ऐकतात, त्याचं उत्तर पालिकांच्या द्या आपण. उद्यानाची येईल स्थिती आपल्याकडे. अतिशय बिकट आहे. पालिकांच्या उद्यानाकडे कोणी लक्ष देत नाही. शौचालयांची मी व्यवस्था आपल्याकडे येते नाहीये. उद्यानं. या उत्तर मी मुंबईमध्ये, येतो ना तुमच्या. या उत्तर मुंबई, ऐका जरा, ऐका, शांत ऐका. या उत्तर मुंबईमध्ये तुमचे खासदार आहेत, दादा, हे तुमचे बरोबर नाही. आमदार आहेत, हो, साहेब, मी 6 आपल्याकडे आमदार, थांबा. तुमचे नगरसेवक आहेत. त्यांचा आवाजच गेला अशा नाही, या काय उत्तर लोकांच्या पर्यंत. हे लोक मुंबईमध्ये बघतायत, लोक please. उघड्यावर शौचालयाला जातात. येतो, लाज येतो वाटली पाहिजे तुमच्याकडे. तुम्हाला ही काय पद्धत आहे आणि का तुमच्या तुमची? ही पद्धत आहे पंतप्रधानांना. का तुमची? आज फक्त लाखो रुपयाच्या ऍडव्हर्टाईज वर्तमानपत्रात द्यायचे, सांगायचं संपूर्ण महाराष्ट्र आमचं शौचालय मुक्त झाला. परंतु या दहिसर मधली मी परिस्थिती सांगतो. दहिसर मध्ये आजही हजारो लोक उघड्यावरती शौचालयाला जातात. त्याची लाज वाटली पाहिजे तुम्हा लोकांना. महिला भगिनी उघड्यावर शौचालयाला जातात, याची लाज वाटली पाहिजे. अरुण सावंत. मी आपल्याला सांगू इच्छिन की काजूपाडा आणि अरुण हनुमान सावंत. टेकडी या इथे बाजूला आहे. काजूपाडा आणि हनुमान टेकडी या विभागामध्ये दर पावसाळ्यात दरडी कोसळत असतात. तुमच्या सरकारने येतो काय दर्शक उपाययोजना केली याची उत्तरं द्यावी. अरुणजी. मी आपणास हे सांगू इच्छिन की तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी इथे येऊन गेल्या, बरोबर, आणि त्यांनी महिलांना मोठमोठी आश्वासनं दिली. मग माझ्या माय भगिनी उघड्यावर शौचालयाला का बसतात, त्यांना शौचालयाची व्यवस्था का होत नाही, याची उत्तर आपण द्यावी. अरुणजी, आपण अनेक प्रश्न उपस्थित केले. आता पुन्हा मी सर्वसामान्य जनतेमध्ये येणार आहे. माझी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे. मी आपल्याकडे येतो. साहेब, माझी एक विनंती आहे. आपण लोकशाहीमध्ये एखाद्या चर्चेत भाग घेत असताना काही सभा संकेत असतात, ते कृपया आपण पाळले पाहिजे. वेळ खर्च करून आपण सगळे आलेलो आहोत. लोकांना आपले मुद्दे ऐकायचे आहेत. मी सगळ्यांच्याकडे येतो. ज्यांच्याकडे यापूर्वी आलोय त्यांच्याकडे मात्र मी येणार नाही. साहेब, ज्या पद्धतीने आपण प्रश्न विचारा म्हणून हट्ट करताना, ती पद्धत योग्य नाही. आता बोला आपण. साहेब, मी एवढं सांगू इच्छितो, 60 वर्ष त्यांनी केलेले आहेत, काही केलं नाही. फक्त 5 वर्षामध्ये बघा, मागे पुढून बघा, महाराजांना मूर्ती बघा कसं उभे केलेल्या आहेत. महाराजांना बघा, कमीत कमी बोलताना काय. आणखीन एक, मुद्दा सांगा पटकन आपला लोकसभा स्तरावर. 60 वर्षामध्ये किती परमिट नाही दिला ना आमच्या रिक्षावाल्यांना. फक्त 5 वर्षामध्ये तेवढी परमिट काढला साहेबांनी. आणखीन मुद्दा लक्षात आला. मुद्दा लक्षात आला. यस, येतो आपल्याकडे. टूजी स्पेक्ट्रम सारखे घोटाळे, त्यांच्या आरोपाला त्यांच्या आरोपाला तुम्ही काय मानतो? टूजी थांब रे बाबा. एक मिनिट साहेब. मी अहो, हा तुमचा वाद लोक बघतायत साहेब. तुमचा वाद हा लोक बघतायत, लाखो लोक बघतायत. प्लीज. त्याने 2G स्पेक्ट्रम सारखे घोटाळे केले. थांब ना तुमच्या एक तर मी आपल्याला सांगतो. ओ साहेब, एक मिनिट ऐका. तुमचे सिनियर बोलतायत, ते तुम्हाला विनंती करतात. हे सगळे लोक बघतायत. शाळेत जाणारी मुलं जर हे बघतील तर त्यांना राजकारणात यावंसं वाटेल का, याचा विचार आपण सगळ्यांनी करा. बोफार सारखे घोटाळे, 2G स्पेक्ट्रम सारखे घोटाळे, अनेक घोटाळे ह्या लोकांनी केले. आणि 70 हजार करोड सारखे घोटाळे. आणि आता नेमची लाच काढली. अजितदादा पवार धरणाच्या बाबतीमध्ये काय बोललं, त्यांना लाज वाटली नाही का हे सगळं बोलताना? मुद्दा लक्षात आला. सर, माझी एक विनंती आहे साहेब, आपण वैयक्तिक आरोप करू नये. प्लीज, मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपल्याला विनंती केली होती, घोषणाबाजी नको. प्लीज घोषणाबाजी नको. प्लीज. या सगळ्याचं उत्तर द्यायला प्रवीण डारेकर आहेत ना तिथे. नाही. ओ साहेब, हे काही बरोबर नाही. नाही, बिलकुल नाही. मित्रा, तुम्ही या बाजूला सरका. आधी तुम्ही रस्त्यात बसू नका. पहिली गोष्ट, मला आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण लढाई करा, पण ती वैचारिक करा. दुसरी गोष्ट, आज तुम्ही जे काही मुद्दे मांडले, जर तुम्ही विकासाचे मुद्दे मांडता, ह्या विभागात गोपाळ शेट्टीजीने काय काम केलं याबाबत, मी एवढंच म्हणतो, त्यांनी विकास तर केला, तो फक्त गार्डनचा विकास केला असेल. अरे एक मिनिट, पूर्ण ऐकून घ्या. अर्धवट ऐकू नका. भूखंडाचा श्रीखंड त्यांनीच केला. आणि यानंतर पुढे तुम्हाला ही विनंती करतो की जर त्यांना काम करायचं होतं तर या ठिकाणी 3 पर्यटन स्थळ होती, नॅशनल पार्क, गोराई, तसंच मड. का नाही याचा विकास झाला? याचा विकास पहिला व्हायला पाहिजे होता. यानंतर दुसरा एक मुद्दा ऐकून घ्या. 60 वर्ष आम्ही काय केलं? 60 वर्ष जर आम्ही काय केलं असं तुम्ही विचारता? ऐका, पूर्ण ऐका. 60 वर्षात जे रोडचे विकास झाले, त्याच्यामध्ये रोड झाले, रस्ते, गावं आणि संगणीकृत जे काही व्यवस्था झाली, ही फक्त काँग्रेस आणि काँग्रेसच केली. थोडक्यात, अगदी थोडक्यात.
मैं यहाँ सभी मेरे भाई बहनों को, सभी पार्टी के सभी कार्यकर्ता नेताओं को मैं नमस्कार बोलता हूँ। हिंदुस्तान नमस्कार। और मेरा एक रिक्वेस्ट है कि आज हिंदुस्तान में ये दिल्ली का इलेक्शन है और आज हम सभी लोगों ने अपने जो वरिष्ठ हैं, आज जिनके पास बड़ी जिम्मेदारी है, हमारे प्रधानमंत्री जी से मैं डायरेक्ट एक सवाल करना चाहता हूं कि जो 15 लाख देने थे उसका क्या हुआ, जो सुरक्षा देनी थी उसका क्या हुआ। नाही, त्यांना प्रश्न विचारायचा हक्क आहे, ते विचारतील, तुम्ही गोंधळ करू नका। जो लोगों को जो बड़ी उम्मीद से उस टाइम पे जो सुरक्षा देनी थी उसका क्या हुआ। और एक इम्पोर्टेंट मुद्दा जो आज पूरे हिंदुस्तान में मॉब लिंचिंग का चल रहा है, तो वो नागालैंड और गोवा में खाओ खाओ और बाकी हिंदुस्तान की जगहों पे काओ काओ, ऐसे विचारों से हिंदुस्तान को कब निजात मिलेगी। हिंदुस्तान ये एक हो के आपस में हमारे जैसे यंगस्टर नौजवानों का साथ में पावर लेके वो पाकिस्तान को कब बर्बाद करेगा। मैं प्रधानमंत्री से पूछना चाहता हूं। धन्यवाद। तुमचा मुद्दा लक्षात आला। माझी एक विनंती आहे, आता सर मी आपल्याकडे यापूर्वी आलो होतो साहेब, आता माझी एक विनंती आपल्या सगळ्यांना, आता शांतपणे आपण उत्तर ऐकूयात। आताचा भाग खूप महत्वाचा आहे, कारण ते लोकांपर्यंत। सर मी याच्यापूर्वी आपल्याकडे आलो होतो, नाही आता माझ्या प्लीज येतो थोडा वेळ। प्रवीण दरेकरजी, आपल्या उमेदवाराची वैशिष्ट्य काय आहे, अगदी थोडक्यात जाता जाता काय सांगाल आपण? गोपाळ शेट्टींची वैशिष्ट्य काय, का त्यांना निवडून द्यायचं? गोपाळ शेट्टी हा सर्वसामान्यांना सदैव उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी आहे। गोपाळ शेट्टी सतत त्या ठिकाणी लोकांसाठी 24 तास बैठका, आंदोलनं, सरकारमध्ये असलो तरी सरकारची भूमिका पटली नाही तर लोकांच्या बाजूला उभा राहणारा प्रामाणिक असा कार्यकर्ताच उमेदवार म्हणून गोपाळ शेट्टी आहे। माझं अजित एवढंच म्हणणं आहे की म्हणतात स्वच्छतागृह नाही ना, स्वच्छतागृह जेवढी गोपाळ शेट्टी किंवा आम्ही बनवलीत त्याच्या 1% जरी यांनी बनवली असली ना, मी राजीनामा देईन। अरुण थोरातजी, त्यामुळे करायचं काहीच नाही। आणि यांना विचारलं तुम्ही काय केलं, आपण एवढा वेळ बहुमूल्य वेळ दिलात, एकही उत्तर दिलं नाही, फक्त आरोप करत बसले। ते टीव्हीवर लोकांनी बघितलंय दरेकरजी, त्याला लोक उत्तर देतील। सुनीलजी, काय तुमच्या उमेदवारीची वैशिष्ट्य आहे? तुमच्या उमेदवारीची वैशिष्ट्य साहेब, प्लीज तुम्ही दुसऱ्याचा आवाज दाबू नका। हो दादा, प्लीज नाही, बिलकुल नाही। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला त्याची बाजू मांडू द्या। सुनीलजी, तुमच्या उमेदवारीची वैशिष्ट्य काय, का लोकांनी तुम्हाला निवडून द्यायचं उत्तर मुंबईचे? आमचं एकच काम आहे की ज्या मुलांना रोजगार आजपर्यंत मिळाला नाही त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे, KG to PG तक मोफत शिक्षण देणे, आणि ज्या लोकांना मुफ्त दवाई मिळत नाही त्या लोकांना ते दवाईची व्यवस्था करणे, हा खरा अजेंडा आमचा वंचित बहुजन आघाडीचा आहे। आजपर्यंत ज्या गोपाळ शेट्टींनी सांगितलं की मी हे केलं ते केलं, गोपाळ शेट्टीने फक्त गार्डनचा विकास बोरोलीमध्ये केला, अन्यथा मला दुसऱ्या मतदारसंघात दाखवा कुठे की याने केला। मी अंबोजवाडीला फिरतो, गोपाळ शेट्टीने माझ्याबरोबर चालावं, जरा अंबोजवाडीमध्ये चालावं, नॅशनल पार्कमध्ये चालावं, ज्या झोपडपट्ट्या आहेत, केतकीपाडा असेल, रावळपाडा असेल, इथे जरा फिरून दाखवावं, पैदल फिरून दाखवा गोपाळ शेट्टीने, आणि विकास दाखवावा। स्वच्छ अभियानचा जो यांनी नारा घेतला होता, मी यांना स्वच्छ अभियान दाखवतो, कुठे कुठे केलं तुम्ही दाखवा जरा। परंतु तुम्ही दाखवा, चला माझ्या बरोबर, मी दाखवतो तुम्हाला, आणि तिथे गरीब लोक कसे राहतात। तुमच्या उमेदवाराची वैशिष्ट्य काय ते तुम्ही सांगितलं। सावंत साहेब, आपल्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीची वैशिष्ट्य काय आहे, का त्यांना निवडून द्यायचं, लोकांना काय सांगायचं आपल्याला? महाराष्ट्रातील जनतेला मी हे सांगू इच्छिन की उर्मिला मातोंडकर यांना आपण याकरता मतदान करा। कोणतरी केली उर्मिला महिला भगिनींबद्दल असं बोलायला लाज वाटत नाही का आपल्याला? लाज वाटत नाही आपल्याला? त्यांच्यावरती आपल्या घरातल्या महिला राजकारणात याव्या असं वाटत नाही का आपल्याला? पत्रकार म्हणून मी ज्याने कुणी कमेंट केली असेल त्याचा मी निषेध करतो। हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे। इथून साहेब फार घाणेरडी कमेंट आली, रेकॉर्ड दरेकर साहेब फार घाणेरडे पद्धतीने तुम्ही नाही एकदम चुकीचं, जे चुकीचं आहे ते सहन नाही होणार। अरुणजी, वेळ थोडा आपल्याकडे बोला। मतदान करा असं आपणास आवाहन करतो। बिलकुल, या महाराष्ट्रामध्ये, या उत्तर मुंबईमध्ये आपण काँग्रेस पक्षाचे जेवढे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, आणि लोकशाही दडपण्याचा हा जो काही प्रयत्न चालू आहे त्याच्या विरोधात आपण ठामपणे उभे राहा आणि काँग्रेस पक्षाचे हात मजबूत करा, एवढंच मी आपल्यासमोर सांगेन। जय हिंद, जय महाराष्ट्र।
त्यांनी काय केलं 2-3 कामं विचारा ना. एक अतिशय आपला गुणवान असा व्यक्ती राहतो, अमोल यादव हे त्याचं नाव, ज्याने सर्वप्रथम भारतीय बनावटीचं विमान केलं. त्या विमानाला मोठमोठ्या यांनी गोष्टी सांगितल्या. आम्ही आपणास हाच अमोल यादव या भारतीय जनता पार्टीच्या कंटाळून अमेरिकेला चाललेला आहे. या यांनी द्यावं. मी आपल्या उमेदवाराची वैशिष्ट्य आपल्याला विचारले तर ठीक आहे. आपण जी उत्तर दिली आपण जी उत्तरं दिली ती जनतेनं ऐकली, ती जनतेनं ऐकली. त्याचं काय उत्तर मुंबई मधल्या प्रवीण दरेकर तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही, ते लोकांनी ऐकलंय. माझी एक विनंती आपल्या सगळ्यांना असेल की आपण जे प्रश्न मांडले यापैकी अनेक जे प्रश्न आहेत ते सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याचे, त्याची उत्तरं देण्याचा इथं प्रयत्न झाला. या मुद्द्यांवरती उत्तर मुंबईतली जनता मतदान करणार आहे. येत्या निवडणुकीमध्ये या लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनं भरघोस मतदान करावं असं आवाहन आम्ही आपल्याला करतो. आजच्या रणसंग्राम लोकसभेचा या कार्यक्रमामध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.